सारं काही कुशळच मंगळ आहे, परंतु काय पुत्र नारद पिताश्री, आपण उत्पन्न केलेल्या या भूतळावर माणूस प्रजाजनांना त्या विषारी सर्पांनी विध्वंस करून त्यांचे जडजीवन अस्तव्यस्त केले आहे. म्हणून त्या विषारी सर्पांना दंड मिळावा या उद्देशाने ग्रासलेले सर्व प्रजाजन आपल्या भेटीसाठी येत आहे. नारायण नारायण. विजयरचिता ब्रह्मदेव प्रभू, आम्हा परमांना अभय द्या प्रभू. त्या विषारी सर्पांच्या दंशाने मानव कुळाचा नाश होत आहे प्रभू, विध्वंस होत आहे. वाचवा प्रभू, वाचवा. वाचवा प्रभू, वाचवा. ब्रह्मदेवाने आम्हाला टाकी देऊन म्हणा किंवा शिक्षा म्हणा, मानवानो, आमच्या भीतीने घाबरून जाण्याची शक्ती तुमच्यापाशी नाही. आम्ही दिली नका, कोणालाही जिवंत सोडणार नाही. बंद करा तुमच्या विषारी राक्ष. प्रजाजनांना अधिक वय दाखवाल तर तुमची प्रजाती नष्ट करण्याचा श्रम आम्हाला करावा लागेल, आणि त्यासाठी मला ठरावी विलंब लागणार नाही. या सृष्टीची उत्पत्ती आम्ही केली आहे. सर्व जीव एकत्र राहून सृष्टीचा समतोल राखण्यासाठी. त्यात काही मिश्रम करण्याचे पातक माझ्या माती यावे असे तुम्हाला वाटत. प्रभू, आम्हाला आमच्या चुकांची जाणीव झाली आहे. कधी तुम्ही आम्हाला क्षमा करा प्रभू, क्षमा करा. परंतु सृष्टीच्या रचिता परमपिता श्री ब्रह्मदेव, तुम्हीच तर आम्हाला सरपडणाऱ्या वनाचा जन्म दिला. मग आम्ही विष बघतो, दंश करतो, यात आमची काय चूक? आम्ही विषारी बलाढ्य नाथ. जिथे अन्य प्रजाती सहवास करत असेल तिथे अन्य प्रजाती सहवास करणे शक्य नाही. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की आम्ही या भूतलावरती कोणालाही राहू देणार नाही. तुमचे असे बोल आपल्या सर्व जातीच्या विनाशाला कारणीभूत ठरतील. त्यामुळे तुम्ही शिव बोलावे. बंधू, तुम्ही थोर आहात, तुम्हीच काय ते बोलावे. परंतु आमचा जन्म कुठील प्रगती झाला असून आमच्या कुलतंत्र भरभरून वाद आहे, आणि यामध्ये किंमत शंका नाही. परंतु परमपिता, आम्ही काय करावे आणि काय करू नये, आम्ही कुठे राहावे आणि कुठे राहू नये, याचे नियम तुम्ही आपण द्याल तर बरं होईल. जेणेकरून या नासर्व सर्वांच्या उठी एक नियमांची वेळी पडेल. योग्य असे पोषक विचार मानव प्रजाजन यापुढे आपल्या या सरकारपासून अजिबात त्रास होणार नाही. म्हणून तुम्ही आपण आपल्या निवासस्थानी प्रस्थान व्हावे. शुभाशीर्वाद. उत्पत्ती, प्रगती, सुसंगती आणि मोक्ष या प्रवाहातून प्रत्येक सजीवाचा प्रवास आहे. तो कुणालाही चुकलेला नाही. जन्माला आला त्याचा मृत्यू अटलच आहे. मग तुम्ही कुठेही राहा, ज्या प्रकारे तुम्ही दुसऱ्याला छलता त्याच प्रकारे तुम्हाला छलणारा, भय दाखवणारा जन्माला असेल कशावरून. प्रभू, आपल्या शब्दात
सत्तेला दडून राहिले. अधिक विलंब न करता कारण स्पष्ट करायले. तुम्ही सरपटणारे प्राणी म्हणजे सर्प तिन्ही लोकात राहू शकता. शक्यतो उजळ त्यांच्यावर करू नये. मांत्रिकेच्या मांत्रिकीच्या पुढे तुमचे काहीही जाणणार नाही. म्हणून तुम्ही जास्त करेल पात्रांचं बरं होईल. तशी आज्ञा प्रभू. वा शिवा. नारायण नारायण. पिताश्री, त्या सर्पांची माता कबीर ही महर्षी कश्यप ऋषींची पत्नी असून स्वतःला श्रेष्ठ ठरवण्यासाठी स्वतःच्या सख्या बहिणीला सख्या सौतीला शब्दाच्या जाळ्या तोडून स्वतःची दासी बनवले. आणि या कुकर्मात विषारी पुत्रांनी सहाय्य करण्यास विलंब केला म्हणून स्वतःच्या पुत्रांना शाप दिला. पिताश्री, आता मी सांगलेले कार्य केले नाही तर जन्मजयी यज्ञ होईल. पण त्या यज्ञात सर्व सर्पदार कळून नाहीशी होईल. नारायण नारायण. योग्य आहे ते पुत्र नारद, पण तू हे मला का सांगतोय? पिताश्री, सांगत नाही पण त्या विषय सर्पांना त्यांच्या चुकीची जाणीव करून द्यायला हवी असे आपणास वाटत नाही. तुमचा त्याची आवश्यकता नाही. जे असत्य मार्ग अवलंबतील त्यांचा नाश हा होणार आणि जे सत्य मार्गात चालतील त्यांना माझ्यासाठीचा अजिबात त्रास होणार नाही. म्हणजे ती सर्वदा संपुष्टात जाणार नाही. नारायण 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 नारायण. ब्रह्मदेवाने आम्हाला ताकीद देऊन म्हणा किंवा शिक्षा म्हणा पाताळाचे राज्य आम्हाला सुपूर्द केले की काय? पण तू तक्षक राज्याचा लोक मला नाही. आपले कुटुंब तिच्या ठिकाणी राहत असेल तर मला याचाच आनंद आहे. म्हणून हे पाताळाचे राज्य मी बंधू वासुकीला स्वाधीन करून आणि तुम्हाला एवढंच सांगतो की प्रत्येकाने आपापल्या कृत्येवर संयम ठेवावा. बंधू शेठ, क्रूरता नाहीशी व्हावी असा जर तुमचा हेतू असेल तर सुरुवात म्हणून मला आणि माझ्या मातेला तुमच्या मातेच्या बंगल्यातून मुक्त करा. अरे करुणा, तुझी माता आणि तू आमचा दास आहेस. अरे मूर्ख, तू आमचा सवत्र भाऊ आहेस. नाहीतर तेव्हा तुला विषारी चालू टाकला असतं. अरे मी तुमचा दास आहे म्हणून, नाहीतर तुम्हाला माझ्या शक्तीचा परिचय केव्हाच दिला असता. एवढा विश्वास आहे तुला तुझ्या बलावर? हो, आहे माझा बळावर विश्वास. मग मी सांगेन त्या करशील. हो, तुम्ही सांगाल ते करेन. पण त्या बदल्यात मी मागेन ते घ्यावे लागेल. मंजूर आहे. तू त्या इंद्रगर्भाला अमृताचा कलश आणलास तर तुम्ही मला आणि माझ्या मातेला तुमच्या मातेच्या बंधनातून मुक्त कराल. रे पात्राव, एवढं धाडस? अरे तिला शब्द पाळला नाहीस तर विना काढून माझी. मला माझ्या मातेच्या सुटकेसाठी जीवाची पर्वा नाही. मात्र तुम्ही दिलेला शब्द पाळला म्हणजे झालं. पाहिलं? आणि आपण कपट करतो म्हणून रागाने गडून निघून गेला. कपट? कोणतं कपट? अरे विसरला. अरे आम्ही नको म्हणून असताना सुद्धा आपल्याच मातेच्या सांगण्यावरून आपल्या सावत्र मातेला दासी बनवली. तरी उपयुक्त झाला. आपल्याच मातेने आपल्याला श्राप दिला. अरे स्वतःच्या बहिणीपेक्षा आणि आपल्या सौतीपेक्षा स्वतःची मान उंचवण्यासाठी मातेने घोर पातक करून आपल्यावर अन्याय केला आहे. निघून गेले नाही. आलेल्या वेळेला सामोर जाणे एवढंच. अरे ज्याने भूगर्भ केले विनाकारण दंश करून मनुष्यांचे प्राण हरण केले. मातेच्या सांगण्यावरून पांढऱ्या शुभ्र अश्वाला चिकटून काने कृत्य केले. या अन्यायात जे जे सामील आहेत त्यांनी होणाऱ्या परिणामाला सामोरं त्यांनी तयारी करावी. मला या अशा कुटुंबात राहण्याची अजिबात रुची नाही. म्हणून नेहमी पाताळचे राज्य बंधू वासुकीच्या स्वाधीन करून सत्मार्गाच्या शोधात जात आहे. बंधू, आपल्याला अमर होणे आहे. अमृत आणण्यासाठी आपण गरुडाला पाठवलं आहे.
आपल्याला अमृत प्राशन करून अमर होणे नको आहे का? अरे छलाने बनाने हस्तगत केलेले मला तुमचं काही नको. मी अन्याय मातीच्या पोटी जन्म घेतला असून महर्षी ऋषी कश्यप माझ्या पित्याच्या सुद्धा येतो नाही. नारायण देवेंद्र दरबारी नाच तालावरी चालून आली हो नारदाची स्वारी चालून आली हो नारदाची नारायण नारायण. यावे देवशी नारद यावे. आपला देवेंद्राचा आदरपूर्वक दंडवत. देवराज, त्या नादाचा आपला कोटी कोटी प्रणाम. आशीर्वाद असो. देवशी नारद आपले अल्पन म्हणजे शुभ संदेश नाही ना. देवराज, हा नारद कामाशिवाय कुठेही जात नाही आणि अधिक वेळ कुठेही थांबत नाही हे आपला ज्ञातच असेल. नारायण नारायण. हो देवाची मी विलंब न करता उत्तांत कथन करावा. देवराज, आज अमरावतीतील अति गौरववान वस्तू म्हणजे हे अमृत घेऊन जाण्यासाठी तो गरुड पक्षी येत आहे म्हणून सावध करण्यासाठी आला तो. नारायण नारायण. हो पक्षी. हो पक्षी, पण तो साधारण पक्षी नाही, अत्यंत शक्तिशाली पक्षी आहे. येऊ दे त्याला. तो तुला समाचार. तो पहा आला. अरे गंगा ज्या उद्देशाने अंगात प्रवेश केला आहे त्या उद्देशाने नाही. पण देवराज, मी ज्या उद्देशाने आलोय ते ऐकून घेतल्याशिवाय. अरे त्याची आवश्यकता नाही गरुडा. देवराज, माझी माता दासी होऊन आपले जीवन व्यतीत करते. तिच्या सुटकेसाठी मी आपल्याकडे अमृत मागवायला आलोय. अरे अमृत घ्यावे म्हणे. अमृताची कल्पना नाही. तू इथपर्यंत कट्ट्यात गरुडा आल्या पाय परत जा. अरे प्राणाला मुश्किल. मला माझ्या तर माझे जीवन व्यर्थ आहे. तिच्या सुटकेसाठी मी माझे प्राणी देऊ शकतो. मला जीवाची भीती नाही. अरे मग विलंब केला. होईल करा तयार. मी काय करणार? नारायण नारायण. देवराज, आपला युद्धात पराभव करून तो गरुड पक्षी अमृताचा कडे ठेवून गेला. नारायण नारायण. देवाची नारद या पक्षामध्ये एवढी शक्ती हवी कुठून? आणि एवढे धाडस. देवराज, महर्षी कश्यप यांनी जो यज्ञ केला होता तो आपला ज्ञातच असेल. हो देवची तो मी जग कसा विसरेन. या महायज्ञासाठी सर्वात जास्त सामग्री मी काढून दिल्या होत्या. देवराज,
त्या यज्ञात कमी सामुग्री आणणाऱ्या ऋषीमुनीची तुम्ही चर्चा केली होती हो ना देवराज? हो देवाची देवराज, त्या ऋषीमुनी तुम्हाला शाप दिला होता. हे इंद्रा, एक दिवस असा येईल एक पक्षी त्यापेक्षा शक्तिशाली जन्माला येईल आणि तोच सुद्धा परास्त करेल. तोच हा पक्षी ऋषी कश्यप आणि विनायकेचा पुत्र. देवराज, आता बळाने नाही तर त्याच्याशी बुद्धीने मैत्री करा. हाच एक उपाय. नारायण नारायण देवाची नारद, तुम्ही मला वेळीसाठी तुमचे धन्यवाद. नारायण नारायण. थांब गरुडा. गरुडा, अरे देवांचा राजा इंद्र त्याचा तू जो पराभव केला आहे तो पराक्रम पाहता मी तुझ्यावरती अगदी प्रसन्न आहे. श्रीहरी, आपणास या गरुडाचे कोटी कोटी प्रणाम. आशीर्वाद असो गरुडा. गरुडा, अरे माग वर माग. श्रीहरी, माझ्या अंगी जे बळ आहे त्याचा सत्कर्मी उपयोग व्हावा. या अमृताचा लोक मला नाही, पण हे अमृत वाचन केल्या विना मला अमरत्व यावे. आशीर्वाद असो गरुडा. श्रीहरी, मी आपणास काय देऊ? गरुडा, तुझ्या हातामध्ये अमृताचा कलश असून त्याचा तुला अजिबात होत नाही. तुझे पवित्र करून पाहू. तुझे स्थान उंचावरती असायला हवे. युद्ध प्रसंगी तू माझ्या रथाच्या ध्वजावरती आरूढ हो आणि या तिन्ही लोकांचा भ्रमणा करता तू माझे वाहन व्हावेस अशी माझी इच्छा आहे. कशी आपली आज्ञा. राम गरुडा, माझ्या वज्राच्या प्रहाराने तुला गोष्टीचा नाही नाही म्हणजे तू देवतर आहे. गरुडा, मला क्षमा कर आणि माझ्याशी मैत्री कर. देवराज देवेंद्रा, मलाही तुझ्या अमरावती उद्ध्वस्त करण्याचा हेतू नव्हता, पण प्रसंग पाहता माझ्या हातून जे घडले त्याबद्दल मलाही क्षमा करावी. अरे गरुडा, सृष्टीच्या नियमानुसार सत्कर्मी देवालाच अमृत प्राशन करण्याचा अधिकार आहे. ज्याचे ज्ञान मला नाही, पण हे अमृत देऊन मला माझ्या मातेला त्या विषारी सर्पांच्या मात्र जाडून सोडवायचे आहे. याचा अर्थ तू हे अमृत सत्पणा देणार आहे. अरे खूप अनर्थ घडेल. तिन्ही लोकात विचार वाहूला वारे वागतील. अखंड सृष्टीचा नाश होईल. तेवढा मी विचारवंत नाही. देवराज, मला चळाने किंवा बळाने काही करायचे असते तर मी केव्हाच पाताळामध्ये गेले असते. देवराज, तुम्हाला माझ्या शक्तीची कल्पना नाही. हे अखंड तिन्ही लोक मी माझ्या पंखावर बसून उडू शकतो. मी अखंड सृष्टीची परिक्रमा करू शकतो. पण 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 हे वचन तुमच्याकडे पक्का आहे. त्यांना दिलेले वचन मला मोडता येणार नाही. नारायण 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 नारायण. तुम्हा दोघांचे संभाषण मी ऐकले आहे. अनंत टाळायचा असेल तर यावर एकच उपाय. गरुडा, हा अमृताचा कळस तू त्या सर्पांच्या स्वाधीन करून आपल्या मातेची सुटका करावी. आणि देवराज, हा अमृताचा कळस त्या सर्पांच्या नकळत तू नाहीसा करावा. हाच एक उपाय. नारायण नारायण. तो काय गरुडा, तुझ्या प्रसन्न आहे. माग माग कोणता तो वर माग. देवराज देवेंद्रा, हे सर्पमय शत्रू आहेत. त्यांना मारून तेच माझे भक्ष्य आणि तेच माझे भोजन व्हावे असा मला वर द्या. सासू. नारायण नारायण.
या प्रजेचा भार माझ्या एकट्यावर पडल्याने बंधूंची उणीव फार होत आहे आणि त्या उणीवने मन फार दुखी झालं आहे. बंधूंनो, आपल्या बंधूने राजगादीचा त्याग केला, अमृत मिळणार याचीही पर्वा केली नाही, परंतु आपल्याला अमृत मिळणार याची भीती वाटते. बंधूंनो, आपण अमृत प्राशन अमर होणार, मग कसली भीती? जन्मजा यज्ञ होत नाही तोपर्यंत कसलीच भीती नाही. पण तो करून अरे अमृत आणेल तेव्हा ना, आणि नाही आणलं तर, आणि तो तिथेच मेला तर काय जन्मजा यज्ञ होऊ द्यायचं नाही. यज्ञाला बसणाऱ्या पुरोहिताला दंश करून मारून टाकू, संहिता जलेनाश करू. आपण ऋषी मुनींचा वेश घेऊन त्यांच्या यज्ञामध्ये सामील होऊ आणि विषाने आपण त्यांना मोहित करू. आपल्या या अशाच वागण्यामुळे आपले बंधू ज्येष्ठ आपल्यावरती रूढ होऊन किंवा आपल्या तुच्छ विचाराने आपल्यापासून दूर होत गेले आहेत. सर्व हो, आपल्या झालेल्या कराराप्रमाणे मी माझे कार्य पार पाडले आहे. हे अमृत तुम्हाजवळ देतात. तुम्ही माझ्या मातेला त्वरित मुक्त करा. अमृताला स्पर्श करू नका. हे पहा, तुम्ही पवित्र होऊन त्या अमृताला स्पर्श करू शकता. हे पहा, हा अमृताचा कलश मी या दरवाजाच्या जवळ ठेवत आहे. तत्पूर्वी तुम्ही माझ्या मातेला तुमच्या मातेच्या बंधनातून मुक्त करा. ठीक आहे, जा लवकर जा, तुझ्या आईला घेऊन जा. ठीक आहे. अमर बना. अमृताची प्रतीक्षा आता संपलेली आहे. तरी त्याचं सेवन करण्याचा मोह काही आवडल्याचं झाला आहे. कधी एकदा त्याचं सेवन करतो असं झालं आहे. बंधून त्या गरुडाने आपल्याला थांबवलं नसते तर अमृत प्राशन करून आपण केव्हा समोर झालो असतो. एका मी स्नान करून येईपर्यंत या अमृताचे रक्षण कोण करणार? मी आहे ना, मी आहे ना, मी त्यांना पाहरा. अच्छा, काही दगाबट्टा केला तर? दगाबट्टा? कसला दगाबट्टा? नाही, या दरवाजे दार सर्व द्वारे बंद करून घ्या. आपण सर्व कुटुंबाने या अमृताचे सेवन करू. ठीक आहे तर चला चला. धन्यवाद गरुडा, धन्यवाद. तुझ्या माती कलंक लागू नये याचे भान राखले आणि माझे कार्य पूर्ण व्हावे यासाठी सहकार्य केले. धन्यवाद गरुडा, धन्यवाद. हे कसं शक्य आहे? बंद असताना अमृताचा कलश नाहीसा झाला. नारायण नारायण. देवाशी नारद, तुम्ही इथे या दरवाजे सर्व द्वार बंद असताना मागास वासुकी आम्हाला तिन्ही लोक कुठेही जाता येते. मनाची ढाल होईने की हवे तिथे प्रकट होता येते. नारायण नारायण. सापडला अमृताचा चोर सापडला. खाली हा. मग बरेच झाले नाही का? नारायण नारायण. कसले बरे आम्हा सर्पांना अमृत वाचून वंचित ठेवणाऱ्यांना कोठे येत जात नसावे नाही का? म्हणजे हे तर षडयंत्र त्या देवाचे नसावे किंवा त्या गरुडाचे. हे पहा, हे म्हणजे तुमच्या नशिबी नसावे बहुतेक. नारायण नारायण. बंधूनो, त्या दर्पाच्या सतरंजीवरती अमृताचा कलश ठेवला होता. इथे तिथे थेंब चांगले असावे तर हा किंवा करू ना. ज्या दरबारच्या सतरंजीवर अमृताचा कलश ठेवला होता तो कलश नाहीसा झाला हे सरपंचा लक्षात आले. तेव्हा अमृताच्या दालचेपायी त्या सतरंजीवर अमृताचे काही थेंब पडले असावे या भावनेनं ती सतरंजी काढण्यास सुरुवात केली. रक्ताने थोड्या लाल झाली त्या सरपंचा जिभा फाटल्या. रसिको, आपल्या सर्वांना असं वाटतं की सरपांना दोन जीव आहे, पण तसं नाही. सरपांना एकच जीव आहे. हेच तात्पर्य सांगण्याचा प्रयत्न आम्ही या
वगनाट्यातून करत आहोत. धन्यवाद. शेष नागराज शेष अरे तुझा जन्म तुझ्या लक्षात झाला आहे आणि तू वाईचे सेवन करून स्वतःला काळजी करतोय. परमपिता तुम्हाला या अवघाती शेषाचे प्रणाम. शिवाशिवास परमपिता साप म्हणा किंवा नाग मातीच्या विषारीपणाचा डागर आणि मला हे सहन न झाल्यामुळे मी माझे उर्वरित आयुष्य इथे आनंदाने व्यतीत करत आहे. तुला माहित असेल शेष म्हणजे अनंत, ज्याला अर्थ नाही तो अनंत. ही समस्त पृथ्वी नाहीशी झाली तर तुला अर्थ नाही हे सांगण्याने मी इथे आलो आहे आणि ही तुझी उदाहरण खाऊन मी तुला एक कार्य सोपवत आहे. प्रभू सत्कार्य असेल तर माझी त्वरित तयारी आहे. ही समस्त भूल जगाने जलचराने व्यापलेली आहे. तिला स्थिर ठेवण्यासाठी तू तुझ्या मस्तकावर तिला धारण करावे अशी माझी आज्ञा आहे. प्रभू परंतु पृथ्वी माझ्या मस्तकावर ठेवणार को त्याची चिंता तू करू नको. तू तुझ्या कार्याला जाता पृथ्वी तुला मार्ग दे. तशी आज्ञा प्रभू. अरे करुणा आम्हा सर्वांना अमृताचा कलश टाकून स्वतःच पळवले. अरे काल्या, अमृताची आवश्यकता मला नाही. मी अमर आहे आणि तुमच्या हुशारी कुळाचा नाश हा माझ्या जाऊन होणार आणि हेच सत्य आहे. हे करुणा एवढे धडक बस शिकारीचा वा ठीक आहे तर मग विलंब कसा आहे. महादेवा त्या गरुडाचे कोटी कोटी प्रणाम. पण महादेवा हे सर्प माझे शत्रू आहेत हे मलाही ज्ञात आहे. पण त्यांच्या द्वेषी लढण्याचं फळ नाही. तर या अपार शक्तीसमोर त्याच्या इंद्राने जंगल पत्कवला गेले. त्या इंद्राने वय सोडून तुझी मैत्री केली आणि तू मागितले ईश्वर दिले. पण गरुडा तू बुद्धिवान आहे. वृक्ष जमतो राहण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या प्रदेशाचा वय जीवित राहणे गरजेचं आहे. मान्य आहे देवा देवा. सरपंच सांगतोय मुक्त होण्यासाठी साक्षात ब्रह्मदेवाने अनेक बंधने घातले आहेत. त्यातून मुक्त होण्यासाठी हा वासुकी माझा भक्त होऊन माझी शिवलिंगाची पूजा करतो. तो माझा भक्त असल्या कारणाने त्याचे रक्षण करणे गरजेचं आहे. बाबा आमचे का आम्ही येथे बसलो. ज्याच्या कर्माप्रमाणे जे ते योजले ते कोणाला चुकले नाही. वासुकी तू मस्त माझा भक्त होऊन माझ्या शिवलिंगाची पूजा कर आणि तू माझ्या सतत माझ्या सोबत राहावे. शंभो शिवशंभो माझी रक्षा करा. मला तुमच्या जवळ असेल असं काहीतरी करा जेणेकरून मी या गरुडापासून सुरक्षित राहील. आणि पाताळाचं सिंहासन हे कोणाचं? ते मी तुमच्या स्वाधीन करत आहे. कोण या चित्रपट वाटलं तर आम्ही करणार. सृष्टीला गती प्राप्त होण्यासाठी नियतीने प्रत्येक जबाबदारी याच्या बुद्धिमत्ते किंवा बलाप्रमाणे याच्या मिळून देणे बंद केले आहे. ज्याप्रमाणे तुला श्री नारायणाने आपले वाहन केले सोबत ब्रह्मदेवाने त्याच्या ज्येष्ठ बंधूला म्हणजे शेषाला पृथ्वीचा
स्थिर होऊन त्याचे कार्य पूर्ण केले तो श्री सागरामध्ये त्याची यज्ञ सांगितले. म्हणजे याचा अर्थ असा होतो तुम्ही त्रिदेवानी माझ्यावर अन्याय करण्याचे दिले. त्याच्यात नाही काय गरुडराज. काही नाही कसे त्या ब्रह्मदेवाने सर्पांना लपता यावे म्हणून पाटलाचे राज्यार्पण केले आणि तुम्ही महादेवा माझ्या पक्षाला वाचून टाकला, स्वतःला राज्य दिला. म्हणजे मला राज्यात वाचून द्यायचा तुम्हा त्रिदेवांचा घटक आहे. हे काय नाही गरुडराज, काही नाही कसे. जेव्हा शेजाऱ्या जागेवर असतील तेव्हा मी त्यांना नतमस्तक पाहिजे. म्हणजे माझ्या नेतृत्वावर वाकायचे हे हे मला मान्य नाही. आणि आणि त्यासाठी मला त्रिदेवांची वय करावा लागला तरी चालेल. सृष्टीचे संवादक शक्तिशाली श्रीहरी नारायणाला मी माझ्या पंथावर बसून अखंड सृष्टीची परिक्रमा करतो. मी नारायणापेक्षा बलवान आहे. आणि नारायण हे सोडून दे साक्षात नारायणाला आव्हान हे उचित नाही गरुडा. रोज आव्हान आणि बाणावर ये, नाहीतर अनर्थ होईल. नारायण नारायण. गरुडा, तू बलवान आहेस मान्य आहे. अरे पण त्या बळाचा दुरुपयोग होता कामा नये. नारायणा, या गरुडाला बळाचा अहंकार झाला आहे. तो त्वरित नाहीसा व्हायला पाहिजे. हो महादेवा, आपण योग्यतेच बोलत आहात. गरुडा, अरे तुला तुझ्या बळाचा अहंकार होणे उचित आहे. भक्ताला कष्ट होऊ नये या उद्दिष्टाने आम्ही तुझ्याशी हे वागलो. त्यामुळे तुला आमच्या बळाचा अंदाज आला नाही. गरुडा, ये असा समक्ष ये. माझ्या डाव्या हाताचा भाग तू झेपवलास तर श्रीहरी क्षमा करा प्रभू, क्षमा करा प्रभू, चूक झाली, क्षमा करा. गरुडा, तुझी भ्रष्ट झालेली मती आणि तुझे अशुद्ध मन शुद्ध करायचे असेल तर त्या गणेशाचे दर्शन घेऊन त्याचा आशीर्वाद घे. जशी आपल्या क्षमा करा प्रभू, क्षमा करा. नारायण नारायण. प्रथम पूजे